तुमच्यासारखी बायको माझ्या नशिबात आली. तुमच्यामुळे माझ्या वाट्यातला काटा दूर झालाय, अडथळा दूर झालाय. खरंच थँक्यू लालीजी. मला हा आनंद सेलिब्रेट करायचा आहे. कसं करू काय कळना झालंय. हो चहा घेऊन आपण आनंद सेलिब्रेट करू. आता खोलीत दुसरं काय नाही, नाहीतर मी ती बी केलं असतं. आता चहावर गोड मानूयात. लाले जे असं नाही, एका कपात 2 जण पिऊ. काहीतरीच काय. अहो प्रेम वाढतं लालीजी. किती बदललाय हो तुम्ही. आधी तुम्हाला लग्नच करायचं नव्हतं आणि आता केवढं प्रेम होतं चाललंय माझ्यावर. हा म्हणजे लग्नाच्या आधी मला माझी बायको माहिती नव्हती कशी आहे. आता कळलं किती भारी आहे ती. आधी फक्त लग्नाची बायको होती, आता प्रेमाची बायको आहे. मग आता या प्रेमातनं तिसरा माणूस येऊ दे की. म्हणजे आपलं बाळ. लालीजी हाय का आता ही काय पद्धत झाली का वागायची. हा फोन उचलणं झालाय म्हणजे समजायचं तरी काय माणसानं. बाई नुसता जीवाला घोर लावून ठेवला या पोरानं. रंजे बाई हळू बोल की. काय झालंय तरी काय एवढं वैतागायला. हाय का आता इथं मला काळजी म्हणल्यानंतर मीच वैतागणार ना, बाकी कोण कशाला वैतागतंय. अगं नेहमी असं कोड्यात बोलायचं काय चाललंय ग तुझं. ते कोड्यात बोलायचं पहिलं बंद कर आणि काय झालं ते सांग नीट. हा फुलात आहे जसं काय तुला माहितीच नाहीये. अगं इथं सुद्याचा कालपासून काही पत्त्या नाहीये. दिवसभर घरी आलेला नाहीये. फोन करते तर फोन उचलणं झालंय. पण आहे का तुम्हाला कुणाला काही त्याची काळजी. हा माहिती तरी एका सुद्या घरात नाहीये ते. ए त्याची कशाला काळजी करायची ग. गेला असेल कुठेतरी तपास करायला. हा आणि तो काय अगं पहिल्यांदाच जातोय का बाहेर कुठे. अगं तो चौकशी करायला काय तपास करायला गेला असेल. हा आत्या झालं हे असं बोललं ना का तुम्ही सगळेजण हात वर करायला मोकळे. बाई हित्त योगोपा 1000 वेळा घराच्या बाहेर राहतोय, पण त्याला जरा शिकायला उशीर झाला तरी करताच ना काळजी. हा जाताच ना गावभर शोधायला, फिरताच ना सगळे. पण इथं माझ्या लेकराची वेळ आली ना का सगळं बासण्यात गुंडाळून ठेवत्यात. गोपाळ असताना या जागी फुलत आहे तरी हे ना हे आजारपणात पण लुटू 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 त्याला शोधायला गावभर फिरले असते. रंजना त्या हळू बोला. आधीच आपण बरं नाहीये. तुमचा असा आवाज ऐकला ना त्यांच्या 2-4 काट्या अजून पडतील तुमच्यावर. तुम्ही नका काळजी करू. सुधाकर भाऊजी जामकर साहेबांसोबत असतील. तसं पण त्यांना घरच्यांपेक्षा जामकर साहेब जास्त महत्वाचे आहेत ना. अरे लाले तोंडाला आवर घाल बर का, नाहीतर आहे ना असणारच आहे की. अगे घरात कवडीची किंमत नसल्यावर तो बाहेरच रमणार. रक्तातल्याला डावलायचं आणि त्या भामट्याला घेऊन डोक्यावर नाचायचं अशी गत आहे तुमची. घसरली का परत गाडी तुमची माझ्या लेकावरती. ए बाई मी तर काय त्या भामट्याचं नाव पण घेतलं नाही. हा पण तुला बरोबर कळलं. म्हणजे तुला पण कळलंय बरोबर माहितीये की तो भामटा आहे म्हणून. हा आत्या बाई जरा शांत बसा की. शांत बसायला काय घेणार आहे तुम्ही. अगं तुम्ही सगळेजण आता शांत बसा. इथं माझा सुद्या घरी आलेला नाहीये. बाई कुठं गेला असेल माझा सुद्या. सुधाकर भाऊजी पोलीस स्टेशनला नाहीयेत, रात्रभर घरी नाहीयेत. मग गेले कुठे. जामकर साहेबांसोबत पण नव्हते काल रात्री. काहीतरी शोधायला बाहेर गेले नाहीत ना. काल जामकर साहेब घाईत निघून गेले. त्यांना काय सापडलं तर नसेल ना. त्या आर्याबद्दल काय कळलं असेल का. पण काय 10 रुपयाला तर गेला नसेल ना त्यो. का इथं का रिक्षा थांबवलीच. जामकर इथंच आहे. जामकर मग गाडीतलं कोण गेलं. हवालदाराला पाठवलं असणार 100%.
हा बोल. काय पण लोकेशन पाठव, मी आलोच. जामकर साहेब गेले. जामकर आता गेला कुठं खरं? काल आर्याच्या डेड बॉडीची विल्हेवाट तर नीट लावली. पण जामकरला अचानक कोणाचा फोन आला आणि फोनवर त्यानं काय ऐकलं ज्याच्यामुळे जामकर तिथून निघाला? आर्याच्या बाबतीत त्याला काही धागेदोरे सापडलेत का? सुधाकर सुद्धा काल रात्रीपासून घरी नाहीये. नक्कीच काहीतरी आहे. नक्कीच त्यांच्या हाती काहीतरी लागले. काय लागले हे मला शोधलं पाहिजे.